तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. एकाडपाडा टीमचा टीम कॅप्टन मंगेश गायकर आणि त्याच्या साथीला साहिल गायकर. या संघाचा विचार केला. सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना पाहिला आपण राजा राणी घोड संघाविरोधात. पहिल्याच मॅचमध्ये 4 षटकामध्ये तब्बल 68 धावा बनवल्या होत्या आणि तो हायस्ट स्कोर मात्र मागील 5 मॅचमध्ये कोणालाही मोडता आला नाहीये आणि त्याच्या जोरावरती मात्र या संघाला बाय देण्यात आली. आता मात्र तशी कामगिरी होईल का हा प्रश्न देखील पडला असेल. चिंचोली संघ, एकाडपाडा संघ, दोन्ही संघ मजबूत संघ, बलाढ्य संघ. हे दोन्ही संघ जर बघितलं गेलं ते पिसारवेच्या स्पर्धेमध्ये सुपर 8 मध्ये प्रवेश झालेत. पाहूया एकाडपाडा संघ आता मात्र कशा प्रकारे मात्र कामगिरी करतो या मैदानावरती. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. उद्या या स्पर्धेची सांगता होईल. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. पहिला षटक फेकण्यासाठी P1चं षटक पॉवर प्लेचं षटक असेल. गोलंदाज धीरज हा गोलंदाज आणि स्ट्रायकरला फलंदाज पाहायला मिळेल साहिल गायकर. पंचांचा ग्रीन सिग्नल. यस 3, 2, 1 लेट्स प्ले गेम ऑन. पहिल्याच बॉलवरती रिव्हर्सचा वापर स्विच हिट करण्याचा प्रयत्न. सरळ बॉल पडल्यानंतर मात्र कीपरचा वेध घेतला. डॉट बॉलची सांगता पूर्णपणे फलंदाज बीट झाला. गुड लाईन, गुड डिलिव्हरी, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाज धीरजची. चांगली गोलंदाजी पहिल्याच बॉलवरती सुरेख चेंडूची हाकलणी केली आहे. परंतु साहिल सारखा फलंदाज थांबणारा फलंदाज नाही. साहिलचे मात्र पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त खेळी स्वीकारली तो साहिल. लो फुलटॉस बॉल. यावेळेस मात्र पाहूया चेंडूची उंची लांबी अगदी परफेक्ट आणि हा येतोय साहिल गायकरच्या बॅटमधून दमदार षटकार. चेंडू बाहेर गेला. 6 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा लो फुलटॉस बॉल. शॉर्ट पाईन लेगला फिल्डर तैनात होता. झालं इनलं होतं. मोठा मासा गळाला लागलाय. फर्स्ट विकेट डाऊन. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज बाद झाला साहिल गायकर. बॅक टू आगमन झाले. या आपला देखील वेलकम, हार्दिक स्वागत असेल स्पर्धेच्या माध्यमातून. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पहिला डॉट बॉल, त्यानंतर षटकार लगावला होता, त्यानंतर मात्र कमबॅक केलं. मोठा खेळाडू मैदानातून बाहेर जात असताना साहिल गायकर ची विकेट, एक महत्त्वपूर्ण विकेट, महत्त्वाची विकेट होती. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय जीशान. और चेंडू आता अराउंड द कार्पेट केलून काढलाय. बॉल जाते मिड ऑफच्या दिशेने. सिंगल कंप्लीट झाली. या बॉलवरती सिंगल मात्र टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. टोटल 7 धावा, 7 रन्स. लॉस फॉर 1 विकेट. सात धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र मंगेश गायकर स्ट्रायकरला पाहू शकाल. मंगेश गायकरला हलक्या तरी मात्र पुश केलाय समोरच्या दिशेने. फिल्डर दूरवरनं येणार. सिंगल कंप्लीट झाली. स्ट्राईक रिपीट करतो. सुरुवातीला मात्र शांत खेळतो मंगेश. नेहमीच शेवटपर्यंत मात्र खेळणी करण्याचा त्याचा विचार असतो. सिंगल मात्र धावफलक पुढे जात असताना मात्र 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जिशन आणि मंगेश गायकरची जोडी पाहतो मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक करताना गोलंदाज पाहतो धीरजला. आतापर्यंत एक षटकार वगैरे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते.
जबरदस्त फटका बॅटच्या रनमध्ये स्लॉट मध्ये होता आणि पाठवलाय प्लॉट मध्ये. हा फटका पाहायला मिळते जिशानच्या बॅट मधून. चौदा धावा. तर मी मान्यवरांना विनंती करतो, अविनाश भोईर याला विनंती करतो आपला शुभ सन्मान करतील. या आयोजक या स्पर्धेचे आधारस्तंभ विपुल भोईर आपल्या शुभ हस्ते या अविनाश भोईर आपला देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आपण पाहतो मुख्य व्यासपीठावरती अविनाश भोईर यांचा शुभ सन्मान केला जातो. मायेची उद्दर्शाल आणि पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन केला जातो शुभ सन्मान. त्यानंतर जिशानजी पटेल आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. पटका चांगला आहे, लाजवाब पटका आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय दमदार षटकार. जिशानजी पटेल आपला देखील शुभ सन्मान केला जाईल मंचावरती. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिल्या आपण 14 धावा, परंतु जशी सेकंड ओव्हरची सुरुवात झाली पहिल्या बॉलवरती दमदार षटकार पाहिला आणि टोटलला पाहतो 20 धावा. 20 धावा धावफलकावरती जबरदस्त फटकेबाजी. एका बाजूला मंगेश गायकर, दुसऱ्या बाजूला जिशान. साईडने षटकार मारला, जिशानने मारला, मंगेशने मारला. स्लोअर गतीचा बॉल, बॉलचा अंदाज घेतला आणि काय फटका खेचलाय. हा या स्पर्धेचा उत्तुंग षटकार पाहायला मिळतो मंगेश गायकरच्या बॅट मधून. मॅच पूर्णपणे दबावाखाली असेल कारण की त्याच्या समोर असा फलंदाज आहे या विभागातील तळजा विभागातील त्याच्या नावावरती 6 चेंडू 6 षटकाराची नोंद झालेली आहे आणि तोच फलंदाज पाहतो आणि इथे देखील तशीच सुरुवात केली. पहिल्याच बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती देखील षटकार. आता मात्र विचार करण्यास भाग पडला असेल गोलंदाज प्रथमेशला कशा प्रकारची चेंडूची हाताळणी करायची. आता इथं मात्र मिस टायमिंग आहे, पाहूया फिल्डर बॉल खाली पोचेल का. थोडीशी घाई केली होती तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली आहे. संधी मिळाली होती परंतु संधीचा फायदा घेता आला नाहीये. जास्ती घाई केली फिल्डरने, अगदी घाईने बॉलपर्यंत याचा प्रयत्न केला आणि अंदाज घेता आला नाही. सिंगल मिळाली या बॉलवरती. सिंगल मात्र धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. 27 धावा, 27, लॉस्ट फॉर 1 विकेट. 1 विकेट गमावले परंतु काय केली पाहायला मिळते, लाजवाब केली. एका बाजूला जिशान, दुसऱ्या बाजूला मंगेश. हा चेंडू चांगला आहे, हाफ ट्रॅकेटचा बॉल होता, थोडा स्लोअर गतीचा चेंडू होता. त्यानंतर मात्र स्विंग देखील पाहायला मिळाली. बॉल पडल्यानंतर मात्र फलंदाजाला देखील समजलं नाही आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. चांगला क्रिकेट पाहायला मिळते, चांगला खेळ पाहायला मिळते, चांगला बॅटर देखील पाहायला मिळते. ज्या फलंदाजांनी बॅक टू बॅक 2 सलग षटकार खेचले त्यानंतर मात्र संधी उपलब्ध झाली होती. तो फलंदाज नॉन स्ट्राईकला आहे परंतु स्ट्राईकला असलेला फलंदाज देखील कमी नाहीये. फलंदाजाचं नाव आहे जिशान. हा जिशानचा हा मी म्हटलं होतं कमी नाहीये, याच्याकडे ताकद आहे, याच्याकडे क्षमता आहे. गाव, त्या गावामध्ये ही टीम तयार झाली आहे आणि काय खेळाडू बनले गेले आहेत. एकापेक्षा एक असं
खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत, काय षटकार मारतात. पुढचा बॉल हलक्या हाताने मात्र एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय. फिल्डर डीपमध्ये अगदी वेगाने आलाय. फक्त सिंगल मिळाली, स्ट्राईक रोटेट झाली आहे. मंगेश गायकर आता मात्र स्ट्राईक एंडला आलाय, नॉन स्ट्राईकला गेलाय जिशान. ओव्हरची समाप्ती झाली आहे, सॉरी, पुन्हा जिशान स्ट्राईकला पाहायला मिळेल. तोपर्यंत 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 34 धावा, 34, लॉस्ट फॉर 1 विकेट. हॅलो, तर मी विनंती करतो जिशानजी पटेल यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती आमचे मुख्य आयोजक विपुल भोईर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. माननीय सन्माननीय जिशानजी पटेल यांचा शुभ सन्मान आयोजक विपुल भोईर यांच्या शुभ हस्ते मायेची उद्गारशार पुष्पगुच्छ एका या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन केला जातो शुभ सन्मान. गोलंदाज तयार झालाय. षटक क्रमांक 3 हिरामन हा गोलंदाज. 2 षटकामध्ये 34 धावा, 17च्या सरासरी धावा कुठल्या गेल्यात. आता मात्र धावा कशा रोखायच्या. मिस टायमिंग आहे. फिल्डर येतोय, बॉल खाली पकडलाय जाईल. संपलाय खेळ जिशानचा. 3ऱ्या षटकाची सुरुवात फलंदाज बाद. हा फलंदाज दाखल झाला. सुरुवात जशी झाली षटकाची पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन केले गोलंदाज हिरामन या गोलंदाजाने. इथं मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग. 2ऱ्या विकेटची तलाश आणि 2रा विकेट लागोपाठ बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 विकेट संपादन करतो गोलंदाज. पाहतो आपण हिरामन. षटकामध्ये 34 धावा बनल्या होत्या असं वाटलं होतं. 4 षटकामध्ये 55 ते 60 धावा बनतील, परंतु 3ऱ्या षटकाची सुरुवात झाली. ऑन द हॅट्रिक वरती उभा आहे गोलंदाज. पाहतो आपण हिरामन. बॅक टू बॅक पहिल्या बॉलवरती विकेट, 2ऱ्या बॉलवरती विकेट. ऑन द हॅट्रिक वरती असला गोलंदाज. चांगली फिल्डिंग करावा लागेल. हॅट्रिक संपादन होईल त्याच्या नावावरती या स्पर्धेमध्ये. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय सागर. पाहूया सागर कशा प्रकारे बॉल खेळतो. मोठा फटका मारणार की डिफेन्स करणार. शक्यतो डिफेन्स नाही करणार, मोठा फटका मारणार. 2 चेंडूवरती धाव मिळाली नाहीये. 2 षटकामध्ये 34 धावा बनल्या गेल्या होत्या, परंतु हिरामनची कौतुक करावं तेवढं कमी आहे. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 विकेट. ऑन द हॅट्रिक वरती एकदा जोरदार टाळे होऊन जातात या हिरामनसाठी. हॅट्रिकची संधी आणि हॅट्रिक मिळाली असती. थोडा दूर होता फिल्डर. जर कदाचित ड्राईव्ह मारली असती तर कॅच देखील मिळाला असता. सिंगल मिळाली आहे. जबरदस्त गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. 3 चेंडू फेकले, 3 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली आहे, 2 विकेट मिळवल्यात. ही गरज होती मात्र चिंचोली टीमला, कारण की सुरुवातीला 2 षटकामध्ये महागडं षटक पाहिलं होतं. 34 धावांची लयलूट झाली होती आणि 3ऱ्या षटकामध्ये कुठेतरी मात्र थांबवण्याचा प्रयत्न केला या फलंदाजांना. जिशान बाद झाला, मंगेश गायकर बाद झाला, सुनील बाद झाला. मंगेश आहे, सागर
इथं मात्र दोन्ही किनारा लागला होता, डायरेक्ट हिट झालाय, परंतु सुरक्षित आहे फलंदाज. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये, चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. कुठेतरी ब्रेक लावलाय, धावा थांबवल्यात. संध्याकाळचं सत्र आहे, हवा थंड आहे, शांत पाहायला मिळते सर्व काही. 4 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. 4 चेंडूमध्ये फक्त सिंगल धाव खर्च केली आहे. 2 विकेट मिळवल्यात. 5वा चेंडू. हा चेंडू पटका चांगला आहे. 1 बाउंड चेंडूला फील्ड करणार का? चेंडू अडवलाय, एका टप्प्यावरती चेंडू अडवला. सिंगल मिळाली या बॉलवरती देखील. चांगली फिल्डिंग. आतापर्यंत 5 चेंडू पेस केल्यात. 5 चेंडूमध्ये 2 धावा खर्च करतो हा गोलंदाज हिरामन. शेवटच्या चेंडूवरती काय, जरी षटकार आला तरी 8 धावा खर्च होतील, परंतु तसं होईल का पाहूया. टोटलचा विचार केला तर टोटल पाहतो आपण 36 धावा, 36 धावा धावफलकावरती पाहतो. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज हिरामन. अंतिम चेंडू असेल या ओव्हरचा. लेफ्टी बॅटर समोर. यावेळी मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. मिस टायमिंग. फिल्डर काय कॅच घेतली, जबरदस्त कॅच, लाजवाब कॅच. आणि ओव्हर मध्ये पाहतो आपण 3 विकेट संपादन केले गोलंदाज हिरामन. होते शेवटचा षटक असेल हा चेंडू. इथं मात्र फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन. दबाव पाहायला मिळते. इथं मात्र फटका चांगला आहे, परंतु बॉल. दुसरा फलंदाज बाद. या ओव्हरचा दुसरा फलंदाज बाद. काय कॅच पकडली. हा चेंडू पुन्हा एकदा बेट झाला. काय गोलंदाजी. तिसऱ्या ओव्हर नंतर मात्र कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 34 धावा, त्यानंतर मात्र छान गोलंदाजी.
हाफ ट्रॅकेटचा बॉल इथं चुकी केली आहे गोलंदाजांनी. जास्त चेंडूला उंची दिली, दाबलं चेंडू जास्त. पंचांनी इशारा केला हा चेंडू व्हाईट आहे. टोटल पाहतो आपण आता 37 धावा, 37. हा चेंडू पुन्हा एकदा वाईट आहे. पंच वळतात आमच्याकडं. ऑफ स्टंप सोडून जाणारा हा चेंडू होता. बॅक टू बॅक 2 चेंडू व्हाईट फेकले. गरज नाही आहे चेंडूची फेकण्याची. सुरुवात चांगली केली. जर तुम्ही खराब चेंडू फेकाल पुन्हा त्याचा देखील फलंदाज फायदा घेऊ शकतात. आणि अंतिम षटक या षटकामध्ये एकापाठा संघाला सुद्धा गरज आहे मोठ्या पटक्यांची. खराब चेंडू इथे मात्र स्लोअर गतीचे चेंडू येते, परंतु बॅट अगदी वेगाने फिरते. म्हणजे बॉल यायच्या अगोदरच तुझी बॅट फिरून मोकला होते आणि नंतर मात्र विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावते. येतो डॉट बॉल. चांगला लाईन, चांगली दिशा, चांगला टप्पा ठेवलाय. 2 चेंडू जरी व्हाईट फेकले असली तरी नंतर पुन्हा एकदा चांगला चेंडू फेकलाय. इथं मात्र पहा इथं काय घडेल. बॉल आत आहे का बाहेर? आत आहे. फलंदाज झालाय बाहेर बाद. ज्या पद्धतीने हिरामणी गोलंदाजी केली, 2 धावा खर्च केले होत्या, 3 विकेट मिळवले होते. त्यानंतर मुकेशने देखील 3 विकेट मिळवल्यात. 2 धावा बघितल्या गेल्या तर व्हाईटच्या स्वरूपामध्ये धावा गेल्यात. बॅटमधून एकही धावा आली नाहीये. काय गोलंदाजी पाहायला मिळते. सुरुवातीच्या आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र डाव सावरता आला नाहीये एकलपटा टीमला. यावेळेस मात्र अगदी स्लॉट मध्ये आणि जाईल का प्लॉट मध्ये. हा आलाय दमदार षटकार. नक्कीच हा षटकार तुम्हाला दिलासा देणारा असेल. या षटकाराने मात्र धावसंख्येला चांगला आकार दिला. धावसंख्या थांबली होती, कुठेतरी धावसंख्येचा आकार कमी होत गेला होता, ब्रेक लागला होता धावांना. आणि या षटकाराने मात्र धावसंख्या टोटल पाहायला मिळाली आपल्याला 44. 45 धावांचं लक्ष असेल चिंचोली संघासमोर. 11.25 सरासरीने धावा बनवायच्या आहेत तुम्हाला. तर पाहूया कशा प्रकारे धावा चेसिंग होणार. आमचे साथी समालोचक हर्षल मडवी यांच्याकडे जाऊ. हॅलो. तर लकी ड्रॉसाठी शेवटची 5 मिनिटं शिल्लक आहेत. ज्या कोणत्या प्रेक्षकांना जर आपली नाव नोंदणी करायची असेल तर कृपया स्टेजवरून ते नाव स्टेजवरती येऊन ते नाव रजिस्टर करा, कारण मोफत आहे. कोणत्याही प्रकारचे चार्जेस तुमच्याकडून त्यासाठी घेतले जात नाहीत. दीक्षा जाधव मॅडम यांच्याकडून ते बक्षीस आपल्या ठिकाणी दिलं जाईल अंतिमतः आजच्या दिवसामध्ये. काल मिक्सर मिळाला एका भाग्यवान विजेत्याला. आज काय मिळेल हे मात्र गुपित आहे, परंतु तो भाग्यवान विजेता कोण असेल हे मात्र पाहणं भरपूर उत्सुकतेत राहील. तत्पूर्वी आज या मैदानावर तळोजा येथील कलाकार एक आर्टिस्ट सातत्याने एक चांगला कॅमेरा वर्क ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं, अनिकेत सिंग यांना आपण या ठिकाणी व्यासपीठावरती आमंत्रित करूया. अनिकेत सिंग यांना विनंती असेल की आपण कृपया व्यासपीठावरती आपला शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती करणार आहोत. तळोजा विभागातील ड्रोन ऑपरेटर सातत्याने भरपूर चर्चेत असलेलं हे नाव आहे अनिकेत सिंग. त्यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करणार आहोत. आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच यानंतर जिंकणारा संघ पुढील सामन्यात खेळेल. अर्थातच गावदेवी गौरी स्पोर्ट्स नेवाळी या टीम सोबत.
चला फास्ट खेळा. यू जस्ट हॅव 20 मिनिट्स. फक्त 20 मिनिटांची वेळ तुमच्याकडे आहे सामना संपवण्यासाठी. त्यामुळे जितकं लवकरात लवकर होईल तितकं लवकरात लवकर आपण सामना संपवण्यासाठी प्रयत्नशील राहाल अशी आशा करतो. हे पहा, ड्रोन आपल्या व्यासपीठाच्या समोर अनिकेत सिंग यांच्या माध्यमातून ऑपरेट केला जातोय. स्वर्गीय रोहित दादा भोईर स्मृती चषकासाठी खास करून त्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये लाभली आहे. त्यांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. या संपूर्ण तलोजा फेस 1 फेस 2 मध्ये सातत्याने प्रॉपर्टीजच्या बाबतीत असेल किंवा कोणत्याही बाबतीत चांगलं कॅमेरा वर्क त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या मैदानाचं एक चांगलं दृश्य आपल्याला यूट्यूब लाईव्हद्वारे नक्कीच पाहायला मिळणार आहे. स्वर्गीय रोहितदादा भोईर प्रतिष्ठान आयोजित क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय भगवानजी भोईर, स्वर्गीय कुमारी जीवा समाधान भोईर हिच्या स्मरणार्थ आपण आयोजित केली ही क्रीडा स्पर्धा. स्वर्गीय रोहित भोईर स्मृती चषक 2025. पहिला बॉल लेग स्टंप सोडून चालला आहे, परंतु शॉर्ट फाईन लेगला चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी झाली. अन्यथा इथे बोनस 4 मिळाल्या असत्या. 1+1 इथे टोटल ॲड होईल आणि सुरुवात होईल धाव संख्येचा श्री गणेशा. वाईट +1 अशा 2 धावा आल्यात. संध्याकाळची वेळ हळूहळू आता ही सूर्य देखील अस्ताला चाललाय. या मैदानावरील जे सूर्यकिरण आहेत ते अगदी आडवी झाली आहेत. लोअर फुलटॉस पायावरती आदळलाय बॉल, परंतु बाहेर आहे. पंच सांगतायत एक धाव मिळाली. पंचाचा इशारा आमच्यापर्यंत येतोय एका धावेचा, परंतु ती असेल लेग 22शी. आणखीन एक सिंगल जोडली जाते टीमच्या टोटलमध्ये. या मॅचमध्ये टार्गेट उभं आहे 45 धावांचं टार्गेट उभं केलं गेलं आहे. एकटपाडा संघ पहिल्या सामन्यामध्ये 69 धावांचं लक्ष त्यांनी उभं केलं होतं राजाराणी गोट टीम समोर आणि अगदी मोठ्या मार्जिनने तो सामना जिंकला होता एकटपाडा टीमनं. तेव्हापासून ते आराम करतायत. इथे क्लीन बोल्ड, बॅट्समन होतोय बाद. फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा फ्लो मागे गेला आणि त्यामुळे जोपर्यंत बॅट बॉलवरती येईल तोपर्यंत त्रिफळा उद्ध्वस्त. क्लीन बोल्ड, बॅट्समन आउट. प्रयत्न अंगाशाला हरेश झाला. इथून मात्र सचिन झाला बाद. हरेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमची जबाबदारी सांभाळताना पाहायला मिळतोय आणि निश्चितपणाने चिंचवली टीमचा कॅप्टन म्हटल्यानंतर आता त्यालाच जबाबदारीने खेळावं लागणार आहे. 45 धावा या मैदानावरती 4 ओव्हरमध्ये फार मोठा टार्गेट नाही आहे. कारण तुलनात्मक जर आपण विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये एकटपाडा टीमने 69 केल्या होत्या. त्या तुलनेत जवळजवळ 20-22 धावा ते मागे आहेत. हे मात्र विसरून चालणार नाहीये. ओ या वॉटर शॉट, पॅडल स्वीप, बॉल चालला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरिता हा खणखणीत चौकार. सारे प्रेक्षक या स्पर्धेचा या मॅचचा आनंद घेतात कारण की एक बिग फाईट मॅच नक्कीच आपल्या सर्वांच्या भेटीला येते. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस पाहायला आणि या मैदानावरती यायला विसरू नका. क्लीन बोल्ड, आणखीन एकदा दांडी गुल. बॅट्समन चालला परतीच्या प्रवासाला.
चला थोडं फास्ट चला. बॅट्समन रेडी राहा. नेक्स्ट बॅट्समन रेडी राहा. चिंचवली टीम. पहा लकी ड्रॉची वेळ आता संपत आली आहे. शेवटचे फक्त 5 मिनिटं तुम्हाला दिले जातील. जर कोणते प्रेक्षक अजूनही त्यांची इच्छा असेल या लकी ड्रॉमध्ये सहभागी व्हायचं आहे तर स्टेजवरती येऊन आपापली नावे द्या. अन्यथा आता 5 मिनिटानंतर पूर्ण डब्बा सील केला जाईल आणि त्यानंतर आजचा दिवस संपल्यानंतरच ते लकी ड्रॉ ओपन केलं जाईल. आणि आम्ही निश्चितपणे सांगतो, हजीर तो वजीर. ज्याच्या नावाची चिठी निघेल तो व्यक्ती इथं असायला हवा आणि त्यांचं नाव 3 वेळा पुकारला जाईल. ही गोष्ट आपण ध्यानात ठेवावी. आणखीन एकदा सूप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लाऊड अपील त्या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु या अपीलमध्ये फार काही आत्मविश्वास दिसून आलेला नाहीये. डॉट बॉल येतोय. चांगली बॉलिंग सध्या करतोय आपल्या टीमसाठी बॉलर साहिल. एकटपाडा टीमचं साहिल ऑन टू बॉलिंग मार्क. पहिले बॉल फेकले 4, त्यामध्ये 1 वाईट बॉल पहिला आपल्याला पाहायला मिळाला. फुलटॉस ऑन साइडला उडवला बॉल. नवीन आलेल्या बॅटरने दिलाय दणका. मनोजच्या बॅटमधून षटकार. सहा धावा इथे मात्र पाहायला मिळतील. आणि तर व्यासपीठावरती आसनस्थ असलेले आमचे कॅमेरामन, ड्रोन कॅमेरामन अनिकेत सिंग यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करीत आहोत. सर फास्ट खेळा प्लीज. चला अनिकेत सिंग यांचा सत्कार आपण करूया. मी विनंती करेन. विपुल यांना, विपुल भोईर, आपण आपले शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी करावा. अनिकेत सिंग खूप चांगलं शूट. माऊली प्रसाद यूट्यूब चॅनलवरती या मैदानाचं एक विहंगम दृश्य आपल्याला अगदी शेवटी पाहायला मिळेल. बॉलर तयार बॉलिंग मार्कवरती. दुसऱ्या ओव्हरमध्ये ऑप्शनच्या बाहेर येणारा बॉल कव्हर्सला खेळलाय, परंतु पहा थोडीशी आउटफील्ड खराब असल्या कारणाने बॉल थांबला. नशिबाची साथ मिळाली, परंतु 2 धावा रोखू शकत नाही. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 13, या इथे धावा आल्या 2. टीमची एकूण टोटल जाऊन पोहोचली आहे 15. इथे देखील खोला टाकला बॉल. चाललाय शॉर्ट फाईन लेगला, डायरेक्ट हिट लागला. आता 2 धावा इथे मिळतील. आवश्यकता जिथे नव्हती थ्रो करण्याची तिथे थ्रो करून बसले आणि 1 धावेंचा बोनस मात्र गावदेवी चिंचवली टीमला दिला. एकटपाडाने कंट्रोल ठेवावा लागणार आहे. कधी कधी असं म्हटलं जातं, जोश में होश गवाना नहीं चाहिए. बऱ्याच वेळा ही गोष्ट घडते. आणि लकी ड्रॉसाठीचा गिफ्ट आता आपल्याकडे जमा झालेला आहे. त्यामुळे लकी ड्रॉची जी डेडलाईन होती ती संपली आहे. दीक्षाताई जाधव यांच्या माध्यमातून प्राइज मिळाले. ओ हो हो हो, लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम, फास्ट अँड फ्युरियस सिक्सर. षटकार आलाय. हरेशच्या बॅटमधून 6 धावा. ऑप्शनच्या बाहेर नॅचरल प्रेशर सध्या क्रिएट झालाय. बॉलर मंगेशवरती पहिल्या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच ज्या बॉलरकडे राहिलाय. चांगली बॉलिंग त्याने केली होती, आपल्या टीमसाठी चांगली बॅटिंग केली होती आणि त्याचमुळे की काय इथे मॅन ऑफ द मॅच मिळालाय.
आता मात्र थोडासा डिस्टर्ब आहे. फुल टॉस वरती चढलाय बॉल, फिल्डर बॉल खाली येतोय, कॅच होईल का? यो, इथे मात्र कॅच ड्रॉप. भरपूर मोठी चूक आहे आणि जवळजवळ झाल्या 3 धावा धावून पूर्ण केल्या जातात. गावदेवी चिंचवली टीम मात्र ही मॅच सोडू इच्छित नाहीये. सांगतात या मॅच मध्ये आम्ही आहोत. 50-50 चार्ज टू द बोथ टीम. व्हेरी हाय व्होल्टेज ड्रामा. टीमची टोटल झाली 29-45 धावांचं 27 झालेत आतापर्यंत. 45 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. जिंकण्यासाठी अजूनही बराच मोठा प्रवास सध्या करायचा आहे. बॉल तयार आहे. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा फ्लॅट बॅटेड, परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी. कोणतीही चूक केली गेलेली नाहीये. यशस्वी झेल. बॅट्समन इथून मात्र बाद. धक्का क्रमांक 2. योगेश बॅक टू द पवेलियन. आकाश हे गाणं आज मात्र संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये अक्षरशः गाजतंय आणि वाजते देखील. आकाश शिंदे मंगेश याच्या ओव्हरमध्ये खरं तर भरपूर घडामोडी घडल्यात. पहिल्या 2 बॉलवरती 2 धावा आल्या, त्यानंतर षटकार, 1 वाईड बॉल, त्यानंतर कॅच सुटली, 3 धावा मिळाल्या आणि आता मात्र एक महत्त्वपूर्ण मनोजची विकेट मिळाली फायनली. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संकेत आलाय. इथे लोवर फुल टॉस ऑन साईडला स्क्वेअर लेगकडे खेळलेत. 1 रन पूर्ण केले, दुसरी आडी पलटलेत. हरेश मात्र नकार देतोय, सांगतोय थांबायला हवं, अन्यथा धोका उद्भवू शकतो. सातत्याने मात्र हा प्रवास थोडासा दूर जातो. पाणी ना मैदानाच्या आतमध्ये. टीमची टोटल या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे ती 28 या आकड्यावरती. आता येणारे बॉल 12 आहेत आणि धावा करायच्या आहेत 17. 12 मध्ये धावा करायच्या 17. 17 for 12. आईचा निरोप आला, आमच्या आईचा निरोप आला. आज सोन्याचे दिस आला, आज सोन्याचे दिस आला. आमच्या आईची आई माऊली, आमच्या आईची आई माऊली. पालखी निघाली र कारल्याला, पालखी निघाली र कारल्याला. नवी मुंबईची मानाची पालखी निघाली कारल्याला. नवी मुंबईची मानाची पालखी निघाली कारल्याला. थँक्यू डीजे. चला फास्ट घ्या, थोडं फास्ट घ्या. नवी मुंबईची मानाची पालखी येत्या 4 जानेवारीला कार्लाकडे प्रस्थान करणार आहे आणि अनेक पदयात्री त्या पालखीसोबत जोडले जातील. सर्वांना आमच्या नवी मुंबईच्या वतीने त्या पालखीसाठी मानाचं आमंत्रण असेल. महाराष्ट्रातील शिस्तबद्ध अशी मानाची पालखी म्हणून ज्या पालखीने आपलं नाव मिरवलंय तीच पालखी पदयात्रेसोबत 4 जानेवारी 2026 रोजी नवी मुंबईच्या जुईनगरहून कार्लागाडी प्रस्थान करणार आहे. मॅचमध्ये आहे ट्विस्ट. 12 बॉलमध्ये पाहिजे 17. आता मात्र काहीसा धोका उद्भवला एकटपाडा टीमला. थोडंसं फास्ट खेळा. अजून एक मॅच आपल्याला खेळायची आहे. सातत्याने आम्ही या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जिशान, या जिशानने पहिल्या मॅचमध्ये कमाल केली आहे. 1 धाव खर्च करत 3 विकेट मिळवलेले आहेत. त्यामुळे या खेळाडूचा कॉन्फिडन्स भरपूर हाय लेवलला आपल्याला पाहायला मिळतो. ही ओव्हर भरपूर इम्पॉर्टंट असणार आहे. 1 धाव खर्च करून 3 विकेट मिळवले जिशानने पहिल्या मॅचमध्ये. तोच बॉलर तयार. इथे देखील ड्राईव्ह करायचा होता. पॉइंटला बॉल चालला, स्ट्राईकवरती आला हरेश. जबाबदारी होती खरं तर संकेतवरती. हरेशला स्ट्राईकवरती आणण्याची ती जबाबदारी पूर्ण केली आहे. शेवटच्या मुवमेंटला हा सामना जाईल तर मजा येईल, यात तीळ मात्र शंका नाही. आजच्या दिवसातील लकी ड्रॉ थोड्याच वेळात ओपन केला जाईल, परंतु जे लकी ड्रॉ आहे ते आज खरं तर आम्हाला पुरस्कृत केलं आहे या पनवेल महानगरपालिकेच्या महिला उपाध्यक्षा तळोजा फेज 2 मध्ये दीक्षा फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत आणि तळोजा फेज 2च्या अध्यक्षा देखील आहेत. माननीय सौभाग्यवती दीक्षा दिलीप जाधव
मॅडम यांनी मात्र ते पुरस्कृत केलेलं आहे. आम्ही त्यांचं मनापासून आभार व्यक्त करत आहोत. उद्या आणखीन चांगलं त्या ठिकाणी मात्र गिफ्ट त्यांच्या माध्यमातून मिळेल. काल मिक्सर मिळाला, आज आणखीन काहीतरी सस्पेन्स सरप्राईज गिफ्ट आमच्यापर्यंत आले आणि उद्या देखील याहीपेक्षा काहीतरी व्हॅल्युएबल गिफ्ट प्रेक्षकांसाठी असणार आहे. 2 धावा आल्या आणि या 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल झाली 31. 14 पाहिजे 10 बॉलमध्ये. 10 बॉल 14. दोन्ही संघ आपापल्या विजयासाठी फार प्रयत्न करतात, प्रयत्नशील आहेत. कारण की कोणत्याही विजयाला प्राप्त करण्यासाठी केवळ प्रयत्न करून चालत नाही, अक्षरशः घाम गाळावा लागतो. इतिहास रचण्यासाठी असं म्हटलं जातं ना नेहमीच की कोणत्याही संघर्षाशिवाय हा इतिहास रचला जात नाही. आणि तो संघर्ष सध्या सुरू आहे दोन्ही टीमच्या मैदानामध्ये. 1 रन पूर्ण केली आहे, वरती थ्रो झालाय आणि थ्रो चांगला आहे. 1च धाव मिळते. टीमची टोटल आता या सिंगलने 32 वर जाऊन पोहोचली आहे. 9 बॉल 13. एक मोठा फटका या सामन्यामध्ये पुनरागमन करून देईल गावदेवी चिंचवली टीमचा, परंतु जिशान तो फटका खेळू देणार की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण जिशान त्या गोष्टीसाठी ओळखला जातो, इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेलसाठी. 1 रन इथे मात्र पूर्ण केली गेली आहे. दुसरीसाठी प्रयत्न होतोय, 2 मिळाल्या आणि ही बोनस आहे. कारण गावदेवी चिंचवली टीमला माहीत आहे खेळपट्टीवरती हरेश असू द्या किंवा खेळपट्टीवरती संकेत असू द्या, धावा येत आहेत हे महत्वाचं आहे. 2 आल्या. टीमची टोटल या 2च्या मदतीने जाऊन पोहोचली 34. येणारे 8 बॉल 11 करायचे आहेत. 8 बॉलमध्ये 11. अजूनही दोन्ही टीम प्रयत्नशील आहेत. दोन्ही टीम सामना सोडायला तयार नाहीत. पुढचे 2 बॉल भरपूर इम्पॉर्टंट आहेत या मॅच मध्ये. फुल टॉस ऑन साइडला, फ्लॅट बॅटेड. व्हॉट अ शॉट. मॅच जवळ आणली. या षटकाराने चूक केली आहे जिशानने. फुलटॉस आला आणि या फुलटॉस वरती फुल टोल वसूल केलाय. षटकार. इथे देखील पहा उंचावून खेळण्याचा होता बॉल, बॅटचा संपर्क नाहीये, आलाय डॉट. चला गावदेवी गौरी स्पोर्ट्स नेवाळी टीम कॅप्टन प्लीज रिपोर्ट करा आपल्या स्टेजवरती. लगेचच आपल्याला या ठिकाणी मात्र सामन्याला सुरुवात करायची. चला गावदेवी गौरी स्पोर्ट्स नेवाळी टीम आपण कृपया लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आपल्याला. संपूर्ण टीम इथे येऊन थांबा, कारण कॅप्टन तर आमच्या जवळ आहेतच, परंतु आपली टीम देखील जवळ येऊन थांबा, म्हणजे जेणेकरून आपल्याला सामना सुरू करण्यास कोणती अडचण येणार नाही आणि कदाचित तो सामना 3 षटकांचा होईल असे एक प्रायमरी संकेत आमच्यापर्यंत आयोजक कमिटीच्या वतीने आलेत. येणारे 6 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. एक मोठा फटका आणि सामना संपेल, परंतु हा सामना कोणाच्या बाजूने संपेल हा मोठा प्रश्न आहे. शेवटचे षटक हाताळण्यासाठी स्नेहांकित पहिल्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती. स्नेहांकितने देखील चांगली ओव्हर रिलीज केली होती. आता गरज आहे 5 धावा वाचवायच्या आहेत त्याला आपल्या टीमसाठी. ओ इथे पहा सोडून दिला बॉल, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल वाईड आहे हे सांगतात आणि अतिशय निराश मुद्रेने मात्र पाहत बसलेत खर तर मंगेश या बॉलर स्नेहांकितकडे, कारण त्यांना देखील अपेक्षा नव्हती की सामना इतक्या सहजासहजी आपल्या हातातून निष्ठत चाललाय. इथे देखील पाहू शकता आपण आडव्या बॅटने खेळायचं तर क्रॉस बॅटेड स्ट्रोक जे आहेत ते सातत्याने हरीशला अडचणीमध्ये आणतात. चला इथे मात्र चेक करूया आपण. फिल्डिंग फक्त जवळ येऊ नका प्लीज, थांबा आपापल्या जागेवरती. डिसिजन येईल, जो पण डिसिजन येईल तो फायनल असेल आयोजक कमिटीच्या वतीने.
तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. फेअर डिलिव्हरी आहे. स्टंपवरून बॉल चाललाय, त्यामुळे पंच आपल्या निर्णयावरती राहतील ठाम. आणि इथून पुढचा प्रवास आणखीन एकदा थोडासा कडतर होतो. 5 बॉल आणि 4 धाब्यांची गरज. 5 बॉलमध्ये 4. सामना अतिशय रोमहर्षक बनलाय. पायावरचा बॉल फ्लिक केलाय ऑन साईडला. मिड विकेटकडे फिल्डर आहे. 1 रन पूर्ण केली आहे. दुसरी साडी पलटलेत. वरती थ्रो झालाय आणि थ्रो चुकीच्या एंडला झाला हे मी म्हणेन. या 2च्या मदतीने टीम चालली आहे पुढे. धावा झाल्यात आता 43. 2 करायचे आहेत अजूनही. बॉल बाकी आहे 4 मध्ये 2. सामना जवळ आलाय, परंतु सामन्याचा रिझल्ट अजूनही बाकी आहे. हृदयाची धडधड वाढवणारा सामना आहे. दोन्ही टीम मात्र आपापल्या परीने प्रयत्न करतात जिंकण्यासाठी, कारण हे विश्वास बनले जिंकण्यासाठी, नक्की हारण्यासाठी. इथे फ्लिक केलाय. पुन्हा एकदा बॉल चालला. गॅप मध्ये 1 पूर्ण केली आहे. दुसरी साडी पलटलेत आणि इथे 2 झाल्या असत्या, परंतु नाही. गुड डिसिजन. हरेशने मात्र नकार दिला. जबाबदारी सोडली. संकेतवरती विनिंग धाव त्याच्या बॅटमधून आली पाहिजे असा विश्वास त्याच्यावरती आहे, परंतु काय घडेल. 3 बॉल आणि 1 धावेची गरज आहे. अँड दॅट शुड बी कंपल्सरी. कंपल्सरी चेस इज द रूल ऑफ टुर्नामेंट. इथे मात्र फटका चांगला आहे आणि सामना जिंकलाय गावदेवी चिंचवली टीमने. अभिनंदन. आणि हार्ड लक टीम एकटपाडा, सृष्टी 11 एकटपाडा टीमने हा सामना मात्र गमावला, परंतु आपला प्रयत्न खूप चांगला राहिला आणि आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर या दरम्यान धनराज मोटरचे मालक आदरणीय सन्मान आमचे डॉक्टर मामा या ठिकाणी आलेत. काल देखील त्यांच्या माध्यमातून 5,000 रुपये आर्थिक धनादेश मंडळासाठी देण्यात आलेत. तर ते मान्यवर या ठिकाणी आलेत. तर डॉक्टर मामा आपण व्यासपीठावरती आपले आयोजक कमिटी आपल्याला या ठिकाणी इन्व्हाइट करतात. आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला टॉस आपण करूया. उद्या मात्र 9:30 वाजता आपण मॅचेस चालू करणार आहोत. जो कोणी उशिरा संघ येईल त्याला पॅनल्टीला मात्र सामोरे जावे लागेल. या डॉक्टर मामा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय. हरीश करतो या मॅच